पुरुषोत्तम स्तोत्र। ओम नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते ऋषिकेशी महापुरुषपूर्वज एनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमेष्यति यत्रैतत्तं प्रपन्नोऽस्मि केशवं परेशः परमानन्दः परात्परतरः प्रभुः चिद्रूपश्चित्परिज्ञेयो समे कृष्णः प्रसीदतु कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरन् याति पराङ्गतिं वासुदेवं वराहञ्च कंसकेशी निषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं य इदं कीर्तये नित्यं स्तोत्राणामुत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायीचे कथानुसंधान। धर्मे कृष्णासे केला प्रश्न, आता त्यावरी रुक्मिणी रमण उत्तर देते ऐकीजे। कृष्ण म्हणे गा युधिष्ठिरा, तू मज प्रश्न केलासी खरा, परी याचे उत्तर द्याया जरा, क्लेश अंतरा वाटती तेथेची विषय अतिगुप्त, ऋषीसही कदा नभे प्राप्त, दारा पुत्र बंधुकी आप्त, यासी ही अप्राप्त निश्चये, तथापि तू मद्भक्त परम, म्हणून मज वाटती श्रम, यास्तव याता यथा नुक्रम सांगतो ऐक साचार, चैत्राधिक सर्व जे मास, कलाकाष्ठा लव घटी पक्ष, मुहूर्त याम रात्री प्रादोष, ऋतू अयने संवत्सरे आणि युगादि परार्धात वरी, जे अन्यही काल भाग निर्धारी, वापी कूप पल्वर झरी, हृदय सरिता समुद्र, लता औषधी वनस्पती द्रुम, त्वक्सार पादप आराम, वने उपवने पुरे ग्राम आणि पर्वत इत्यादिक जे, ते सकळही मूर्तिमंत स्वस्वगुणी पूजले जात, त्या सर्वांचेही स्वामी असत म्हणून सतत पूजितेती, त्यात स्वामी वर्जित आणि अपूज्य ऐसे नाहीच कोणी, उत्तम फल देती म्हणून स्वाधिकारी पूजिजेत, स्वस्वामीचा आश्रय त्यास तेणे पावोनी सौभाग्यास, जगा माझी शोभत अशेष तो एक विशेष वर्तले, कदाचित अधिक महिना उत्पन्न झाला पांडुनंदना, तया पाहुनी लोकनाना दूषणे ठेवू लागली, म्हणते अहो हा मलमास, कोणीही सहाय्य नाही यास, निंद्य अनर्ह नीच निशेष, रविसंक्रांतीहीन असे, हा निखिल जगाचा मळ, म्हणून अस्पृश्य जाना केवळ, यासी शुभ कार्यार्थ सकळ, अशुभ म्हणून वर्जिती, ऐसी सर्वी केली निर्भत्सना, ती ऐकता तो अधिक महिना, परम दुःखे विलपत नाना, चिंताग्रस्त झाला आणि म्हणे हाय हाय कटकटा हे केले काय, आता धरू कोणाचे पाय, काही उपाय सुचेना, ऐसे बोलत मूर्छित पडला, पुनश्च धैर्य धरून उठला, तो अंतरी उपाय सुचला, शरण जावे श्रीहरीस। मग राया तो अधिक मास, वेगे पावला वैकुंठास, जेथे मी प्रत्यक्ष जगदीश वसत असे सर्वदा, मम अंतर्गृही पवेशुनी, हरिसी पाहे न्याहाळुनी, तो रत्नखचित सिंहासनी बैसला असे आनंदे, ऐसा तया पाहुनी सत्वर दंडवत घातला नमस्कार, सवेची जोडणी दोन्ही कर सादर उभा राहिला, आणि दुःखे आस वेगाळीत, गही बरोणी बोले कापत, म्हणे देवा तू जगन्नाथ कैसा स्वस्त बैसलासी, मी पामर अनाथ कृपण, माझे का न करिसी रक्षण, तू असनी करुणा घन मजकी ऐसी उपेक्षिसी, मी निराश्रित असे म्हणून सर्वजणी मज लागुनी, मला मास ऐसे नाम ठेवुनी एकीकडे झुगारले, माझे अत्यंत दुर्दशा झाली, ही तू पाहत असता वाहिली, तव दयाळुता कोठे केली, आज का केली कठोरता, गजेंद्रे भागिता करुणास्वरे, तया धावुनी रक्षले तरे, तैसे आज मज का बरे न रक्षिसी दयाळा, आता मी झालो निराश, ऐसे बोलून तो मलमास, दुःखासवे ढाळीत विशेष पुढे तटस्थ राहिला, तेव्हा वैकुंठनाथ कृपे कळवळून अत्यंत, म्हणे वत्सा तू सांप्रत शोक किमर्थ करीतोसी, तुझं अंतरी काय दुःख ते मज सांगे सकळीक, त्यातून जो काळीचा देख, आता शोक करू नको, एकदा मज शरण येई, तया पुनश्च दुःख नाही, ऐसे असता तू ये ठाई, येऊन किमर्थ रणतोसी, अरे हे माझे वैकुंठ स्थान केवळ आनंदाचे सदन, येथे नाही शोक जरा मरण, ऐसा असता साचार, येथे येऊन शोक करसी म्हणून आश्चर्य सकळांसी, तरी आता दुःख काय तुझसी ते तू मज सांगपा, ऐसे हरीचे ऐकता भाषित, मलमास झाला अति हर्षित, म्हणे देवा तुझला जगात अज्ञान ऐसे काय असे, तू सर्वज्ञ ब्रह्मांड नायक, सर्व दुःख साक्ष सर्व साक्षी एक, आकाशापरी विश्वसकळिक व्यापुनी राहिला आहेसी, ही चराचर होते सर्वही, व्यवस्थे राही ती तुझ्या कुटस्था, ठाई तुझा विरहित अन्य काही, जगा माझी नाहीच, ऐसा तू असता भगवंता, अजाण्या
अपरिपुसती सर्वथा, तरी आता माझी व्यथा सांगतो तत्वता ऐकीजे. निमेष काष्ठा कलाक्षण घटी मुहूर्त यामधीन, पक्ष मास ऋतू ऐन आणि वर्ष इत्यादी जे. या स्वामी असती म्हणून स्वस्व स्वामीचा अधिकारांनी, निर्भय ऐसे या त्रिभुवनी सदा आनंदे वर्ततात. आणि मी तो निराश्रित पाही, मज नाम आणि धनी नाही, म्हणून तो शुभ कार्याविषयी माझा त्याग करीतात. जेवी विधवा नारी अनाथ, तियेसने घेती शुभ कार्यात, असो म्हणून व्यवहारात मुखेन पाहत तियेची. तेवीच झाली माझी स्थिती, हा मलमास निषिद्ध अति. ऐसे सकळ जन बोलती, दुःख किती सांगू. यास्तवा आता द्यावा प्राण, हे इच्छिते माझे म्हण. निंद्यपणे वाचले आपण, याहुनी मरण श्रेष्ठ वाटे. सर्वांग जळत आहे ज्याचे, तयासी निद्रा सुख कैसे. याहुनी अन्य सांगावयाचे गोरले काही नाहीच. तेव्हा तू परदुःखा सहिष्णू, लोकोपकार प्रिय विष्णू आहेसी. दुष्ट लोक जयिष्णू वेदी प्रसिद्ध असे, तरी तू त्या निज धर्मासी. पाहुनी सम्यक विचारेसी, जैसे येईल तुझ्या मनासी तैसी करी भगवंता. वारंवार पामरजनाने समर्थासी काय सांगणे, तू न रक्षसी तये मरणे हेची उचित मज आता. ऐसी बोलून मलमास, तेथेच पडला कासा विस. तया पाहुनी सर्व लोकास बहु आश्चर्य जाहले. तैसा तेव्हा हरिस आली दया, सन्निध गरुड होता तया. मलमासास उठवावया नेत्रसंकेते सुचविले. तैते गरुडे पक्षे करून हळूनी घातला पवन. तेणे तो सावध होऊन बोलला वचन हरसी. देवा तू करतोसी उपचार, परी हे न रुचती साचार. तू जगत करता जगदीश्वर म्हणून शरणे आलोसे. तरी टाकून अन्य काज, त्राही त्राही त्राहीच मज. शरणागताची उपेक्षा तुझा योग्य न मे समर्था. तथापि देवा तू सांप्रत, माझी उपेक्षा करीसी किमर्थ. ऐसे बोलून थरथर कापत विलाप करीत पडिन्नला. तैत्या मलमासाची श्रीधर म्हणे, वत्सा उठ उठ वर, तुझे कल्याण होईल सत्वर. विषाद करू नकोची. बा तुझे हे दुःख अनिवार्य असे, यात काही नाही संशय. परी यावर एक उपाय सुचला असे अंतरी. तरी मज संगे त्वरित चल जाऊ गोलोकाप्रत. तेथे जो का गोलोकनाथ पुरुषोत्तम वस्ता आहे, तो साक्षात द्विभुज मुरलीधर श्रीकृष्ण भगवान परमेश्वर. देवांचाही देव परिकर, मजहुनी श्रेष्ठ असे. उदयाची सुंदर स्वरूप स्थिती. येथे काय सांगू तुझं प्रदीप. तुवा प्रत्यक्ष केल्यावर समाधान होईल. तो सर्व बीज सर्वाधार, निरीह निर्गुण निर्विकार, स्वेच्छामय सत्य अक्षर परात्पर परमात्मा. सकळ श्रुती निगमागम जयासी म्हणती परब्रह्म. तोच तो प्रभू परिपूर्णतम पुरुषोत्तम आहे पै. यास्तव तेथे जावं आपण, पुरुषोत्तमाचे धरुचरण. तो तुझे हे दुःख संपूर्ण हरले जाण निश्चय. ऐसे बोलून या श्रीपदी मलमासास धरुणी हाती, वैकुंठावने गोलोकाप्रती सत्वर जाता जाहला. श्रीकृष्ण म्हणे युधिष्ठिरासी, गोलोक तो काय म्हणसी. तरी दयाची स्थिती तुझ्यासी सांगतो ऐक समग्र. पूर्वी प्रलयी अति निर्मळ, कोटी सूर्याहुनी तेजाळ. ज्योतिस्वरूप मात्र केवळ असते, झाले एकची. ते सकळ विश्वाची कारण, स्वेच्छामय विभूचे तेज जाण. अनंत विशाळ नित्य उल्बन, ऐसे असे साचार. तये तेजा भीतर देख, सुंदर असते तीन लोक. त्यात जो सर्वोपरी एक, तोची गोलक जाणीजे. तो परब्रह्मा ऐसा शाश्वत, 3 कोटी योजने विस्तृत. मंडलाकृती परमाद्भुत, तेजोस्वरूप विशाळ. रत्नभूमिमय विचित्र, योगियासही अदृश्य पवित्र. महावैष्णवजनांची मात्र गती होयत ये लोकी. आणि ईश्वरे योग बळेसी, अंतरिक्ष धरले असे त्यासी. आदि व्याधी जरावृत्ती विवशी, तेथे नसती कदाच. नानाविध रत्नखचित, असंख्य मंदिरे तेथे असत. तै गोलोक अत्यंत सुशोभित दिसत आहे. आणि गोलोकाखाली दूर 50 कोटी योजनावर दक्षिण सव्य बाजूसी सुंदर 2 लोक आहेत. पै त्यात दक्षिण भागी जो एक, तोच जाण वैकुंठ लोकात. याचा विस्तार तिसरेक 1 कोटी योजने. आणि ते लोकी जे वसती, ते सर्व ही वैष्णव असती. विष्णू समानता यांची स्थिती, भिन्नाकृती नाहीच. चतुर्भुज घनसावळे, पितांबरधारी तेजागळे. शंख चक्र गदा कमळे हाती असती सर्वांचे. आणि तेथीच्या स्त्रिया सकळ लक्ष्मी अस्या असती सोज्वळ. ऐसा तो वैकुंठे निर्मळ असे जाण राजेंद्रा. त्याचे डावीकडे दूर शिवलोक शोभती सुंदर. 1 कोटी योजनावर असे विस्तार तयाचा. तेथीची स्थिती पाहता सतत पार्षदगणाची सर्व वसत. सकळही जे भाग्यवंत भियेते कृतांत तयसी. दैसा साक्षात उमारमण, तैसे तिथे संपूर्ण. शूलपट्टीश दैदिप्यमान, हाती तीक्ष्ण विराजती. सर्वांगी शुद्ध भस्माची उटी, नागयज्ञोपवित कंठी. अर्धचंद्र कोर ललाटी, कासे लंगोटी सर्वांचे. आणि ते सर्व ही गंगाधर, त्रिनयनयुक्त मनोहर. एवं तो शिवलोक सुंदर आणि पवित्र आहे पै. कृष्ण म्हणे राया ऐक,
जो परात्पर नित्य निरंजन सकळ योग इतियाची ज्ञानदृष्टी करितात ते ज्योतीचे मध्यवर्ती मनोहर आहे दिव्यमूर्ती तयेच्या सौंदर्या नाही मिती किशोरवय शोभत इंदिवरदला समान सर्वांग शोभे श्यामवर्ण नव पंकजा ऐसे अरुण नेत्रकोण विराजती कोटी शारद पूर्णेंदू ऐसे मुख कमल प्रसन्न दिसे धनुष्या ऐसी वक्त्र विशेषे भ्रुकुटी दोन्ही विराजती रत्नखचित किरीटी श्री कर्णी कुंडले दिसती साजरी श्रीवत्सलांछन शोभे उरी कटके करी चमकती कंठी कौस्तुभती जागळा गळा विळसे लवनमाळा सुंदर कस्तुरी चाटेळा रुंद कपाळी विराजे बावन्न कशी तप्त सुवर्ण तैसे कासे पीतवसन रत्नखचित दीप्यमान मेखला शोभे तयावरी दिव्य पाचूचे गाभे सतेज तैसे दिसती दोन्ही भुज रत्नजडित तेज पुंज मुरली हाती धरली असे सर्व लावण्याचे निधान किती तयांचे करू वर्णन कोट्यानुकोटी मीनकेतन कुरवंडी करुणी टाकावे ऐसे तो दिव्य किशोर मूर्ती गोलोकीच्या तेजात निवृत्ती रत्नसिंहासनावरती बैसले असे आनंदे तोची परंज्योती धाम तोची कृष्ण पुरुषोत्तम आणि तयासची परिपूर्णतम परब्रह्म म्हणतात तो वस्तुतः निर्विकार निरीह निरंजन निर्वाधार स्वेच्छामय सत्यपराकर स्वतंत्र आद्य अव्यक्त तो सर्व सिद्धी स्वरूप एक सर्व सिद्धेश सिद्धिदायक मंगळरूप मंगळकारक मायातीत परिपूर्ण तो आदिमध्यावसानहीन पुराण पुरुष विश्वकारण विश्वव्यापक विश्वपालन विश्वहरण विश्वातीत अनंतकोटी ब्रह्मांड नायक अनंतमाया चक्रजाळक अज्ञानगाढांधकारांतक मोक्षस्वरूप सनातन क्षराक्षर पर अव्ययाच्युत षड्गुण ऐश्वर्य सदालंकृत षड दर्शन प्रतिपादित षडुर्मित वर्जित सर्वमय वेद रूप वेदजनक वेदप्रिय वेदोद्धारक वेदस्तव वेदस्थापक वेदरक्षक शरण्य वेदमार्ग प्रवर्तक आद्य वेदांग प्रतिपाद्य वेद शिरोभाग संवेद्य शुद्ध शांत परमात्मा आणि तो निर्गुण निराकार तयासी काहीच ना आकार सच्चिदानंदात्मक साचार ऐसा असे केवळ परिकराया लोक कल्याण पूर्व प्रकारे साकार गुण पुरुषोत्तम रूप आपण स्वेच्छधर्मी राहिला असे श्रीकृष्ण म्हणे धर्मा लागून पूर्वानुसंधाना देई मन श्री विष्णू मलमासाचे घेऊन गोलकाचा ता जाहला पुढे जाता जाता दूर मध्य प्रदेशी पोचला सत्वर तो दुरुणीची भगवन मंदिर अतिसुंदर देखिले ते मणिस्तंभी सुशोभित उत्तम तया माझे श्री पुरुषोत्तम बैसला असोन तयाचे अनुपम तेज सर्वत्र फाकत असे तेणे तेजे श्री विष्णूंचे डोळे दीपोवने तात्काळ मिटले मागुती हळूच उघडून बळे पुढे गमन आरंभिले पाठी घालून मलमासास तयासह तो वैकुंठ देश मंद मंद चालता सहर्ष महाद्वारास पातला तो द्वार पाणी उठवून तत्क्षण प्रेमे वंदिले तयाचे चरण मग त्या मासासह वर्तमान मंदिरात विष्णू प्रवेशला तो पुरुषोत्तम परंज्योती श्याम सुंदर किशोर मूर्ती रत्नसिंहासनावरती बैसला असे आनंदे त्या पाहताची रमारमण आनंदे वंदिनी तच्चरण सवेचे हस्तत्वे तोडून स्त्रीकरिता जाहला तो उठवणी पार्षदगणे श्री विष्णूची सत्कारुणी रत्नसिंहासन आरुणी बैसवया दिले मग पुरुषोत्तम तयासी कथले आसनी वैसावयसी तैतो विष्णू बहो विनयसी वरी वैसता जाहला आणि तया पाठी मलमास नेत्री अश्रू ढाळीत विशेष थरथर कापद करत्वयास जोडणी उभा राहिला ऐसे श्रीकृष्णे धर्मा लागुनी कथिले काम्य कवनी एवं साक्षात नारायण मुनी नारदासी कथिला जाहला इति श्री अधिकमास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रुते ऐकोद चतुर्थ द्वितीयाध्याय मधुरः इति द्वितीयोऽध्यायः श्रीपुरुषोत्तमार्पणमस्तु।